नाहीतर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे. तुम्ही काय प्रकार सांगा, तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. इज्जत करतोय, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच. मी याआधी 5 लोकांना ठार केलं असं वक्तव्य करत वादात सापडलेल्या खासदार संजय दिना पाटलानं आता थेट पत्रकारांनाच धमकावलं. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. तुम्ही उगाच माझ्या टिंबटिंबमध्ये बोटं घालू नका. मी ही धमकी तुम्हाला पोलिसांसमोर देतोय. तुम्हाला कुणाकडे तक्रार करायची ते करा, काय करायचं ते करा, असंही संजयनं म्हटलं. गद्दारी करून फुटून सत्तेत काय गेले, संजयची तर भाषाच बदलली. कालपर्यंत कुत्र ओळखत नसलेल्या संजयला एवढा माज कसा आला, असा प्रश्न अनेकांना पडला. या बंडखोर संजय दिना पाटलाची संपत्ती किती आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. नागरिकांना आणि पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या बंडखोर संजय दिना पाटलाची संपत्ती आता समोर आली. 2024 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार एकूण 4 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो वर्षाला 18 ते 23,20,000 रुपये कमावतो, अशी माहिती समोर आली. जर वर्षाला 18 लाख रुपये कमावतो आणि त्याची संपत्ती 2019 मध्ये 2,61,09,000 रुपये होती, तर हीच संपत्ती 5 वर्षात ते 4 कोटी कशी झाली? 18 लाख रुपयांनी त्याची संपत्ती 5 वर्षात 90 लाख रुपये व्हायला हवी होती. यातच त्यानं 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीवेळी देखील मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला असेल. वर्षाला जर 18 लाख रुपये कमावतो आणि मुंबईत राहतो, तर मुंबईत मोठा खर्च देखील आहे. मग ही संपत्ती डबल कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला. निवडणूक प्रतिज्ञापत्रातील आकडे पाहिले तर 2009च्या लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटलानं सुमारे 43 लाखांची संपत्ती जाहीर केली होती. त्यानंतर 2004 मध्ये ही संपत्ती जवळपास 2 कोटी 2 लाखांपर्यंत पोहोचली. 2019 मध्ये ती 2 कोटी 61 लाख झाली आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यानं जवळपास 4 कोटीची संपत्ती जाहीर केली. म्हणजे 2009 ते 2024 या कालावधीत त्याची घोषित संपत्ती जवळपास 9 पट वाढल्याचं प्रतिज्ञापत्रामधील आकडे सांगतात. 2024च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याची एकूण घोषित संपत्ती सुमारे 4 कोटी असून त्याच्यावर कोणतंही कर्ज किंवा दायित्व नसल्याचं नमूद करण्यात आलं. मुख्य व्यवसाय त्यानं व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, असं नमूद केलंय. त्याच्या आयकर विवरणपत्रानुसार 2023-24 या आर्थिक वर्षात त्याचं वैयक्तिक उत्पन्न सुमारे 18 लाख दाखवण्यात आलंय. आता इथूनच चर्चेला सुरुवात होते, कारण सामान्य नागरिकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जर वार्षिक उत्पन्न 18 लाखांच्या आसपास असेल तर काही वर्षात संपत्तीत इतकी वाढ कशी झाली. विशेष म्हणजे 2019 मध्ये त्याची संपत्ती 2 कोटी 61 लाख रुपये होती आणि 2024 मध्ये ती जवळपास 4 कोटी झाली. म्हणजे अवघ्या 5 वर्षात संपत्तीत जवळपास 1 कोटी 39 लाखांची वाढ. लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत होणारी वाढ अधिक पारदर्शकपणे लोकांसमोर आली पाहिजे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती किती आहे हे दिसतं, पण ती वाढ नेमकी कोणत्या स्रोतांमधून झाली, व्यवसायातून किती उत्पन्न आलं, गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला, मालमत्तेच्या किमती किती वाढल्या, याची सविस्तर माहिती सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही सर्व माहिती आता समोर आली पाहिजे. आमदार खासदारांना किती निधी मिळाला, हा निधी त्यांनी कुठं वापरला, त्या कामासाठी किती खर्च आला, ही सर्व माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणी आता होती. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे राजकारण आणि संपत्ती यांच्यामधील संबंध. देशात अनेकदा असा आरोप केला जातो की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संपत्ती काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढते. नेते मंडळी निवडून आले की त्यांच्याकडे जणू पैशांचं झाडच उगवतंय की काय. तुम्ही तुमच्या मतदारसंघातील नेतेच पाहू शकता. नेते कशाला, साधा गावातील सरपंचच पहा ना. निवडणुकीच्या पूर्वी तो सायकलवर फिरतो आणि निवडून आल्यानंतर कारमधून. संजय दिना पाटलाची ही संपत्ती 2024 मध्ये, जेव्हा तो खासदारही नव्हता. आता तर तो मुंबईतून खासदार आहे, त्यामुळे निवडून आल्यानंतर संजयची संपत्ती किती झाली आहे याचा तपास नक्की व्हायलाच पाहिजे. मुंबईत आणि इतर ठिकाणी संजयची संपत्ती किती आहे, परराज्यात आणि विदेशातही संजय दिना पाटलाची संपत्ती आहे का, ही सर्व माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणी आता केली जाते. या नेत्यांची संपत्ती लगेच कशी वाढते, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून पटापट सांगा.